2-2.5 वर्षापूर्वी मोदी सरकारमधला सगळ्यात कार्यक्षम मंत्री कोण असा प्रश्न विचारला असता तर सगळ्यांचं उत्तर एकच असायचं, नितीन गडकरी. पण रविवारी नागपूर जिल्ह्यातल्या काटोल तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना गडकरी बोलता बोलता सहज असं वाक्य बोलून गेले की अवघ्या काही तासात सोशल मीडियावर त्यांच्या राजकीय निवृत्तीच्या चर्चांना उधाण आलं. मी आता जास्त काम करू शकत नाही, नव्या पिढीला संधी दिली पाहिजे. हे शब्द ऐकून लोकांना वाटलं गडकरी राजकारणातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत का? पण खरंच असं आहे का की यामागे वेगळंच राजकारण घडले? आपण हे सगळं सविस्तर समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं. 2014 साली जेव्हा केंद्रात पहिल्यांदा मोदी सरकार स्थापन झालं त्यावेळी नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय स्तरावरचे एक मोठं नाव होते. गडकरींना एखादं टॉपचं मंत्रालय मिळेल अशी चर्चा त्यावेळी होती, पण त्यांच्या वाट्याला आलं रस्ते, वाहतूक आणि महामार्ग खातं. तुलनेनं कमी महत्त्वाचं समजलं जाणारं मंत्रालय. मात्र गेल्या 12 वर्षात गडकरींनी हेच खातं इतकं प्रभावीपणे सांभाळलं की देशभरातल्या रस्त्यांच्या जाळ्याचं चित्रच बदलून गेलं आणि त्यांच्या कामाची चर्चा विरोधी पक्षातही व्हायला लागली. 2024च्या निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळालं नाही तेव्हा एनडीएचं सरकार चालवण्यासाठी पंतप्रधानासाठी गडकरींच्या नावाची चर्चा झाली होती. पण अवघ्या 2-2.5 वर्षात हे चित्र इतकं बदललं की तेच गडकरी आता निवृत्तीची भाषा करताय असं म्हटलं जातंय. आता नेमकं काय घडलं ते बघूया. रविवारी 23 ऑगस्टला नागपूर जिल्ह्यातल्या काटोल तालुक्यातील पारडसिंगा गावात सती अनुसया माता देवस्थानात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या एकलव्य एकल विद्यालयाच्या शिक्षण पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाचा हा समारोप समारंभ होता आणि गडकरी याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बोलताना गडकरी म्हणाले की तरुणपणी पक्षासाठी काम करताना त्यांनी वेळ काळ न बघता परिश्रम घेतले. कुठलीही शिस्त नव्हती. समोसा खाऊन झोपी जायचो असंही ते गमतीत बोलले. पण कोरोना काळानंतर मी शिस्तीत आलो. आता रोज योगा करतो, त्यामुळे तब्येत चांगली राहते असं ते म्हणाले. पुढे जाऊन त्यांनी एक वाक्य असं उच्चारलं की आता पूर्वीसारखं जास्त काम करू शकत नाही, आता नव्या पिढीला संधी दिली पाहिजे. हे वाक्य ऐकताच कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काहींनी आणि नंतर प्रसार माध्यमांनी याचा संबंध थेट गडकरीच्या राजकीय भवितव्याशी जोडला. काही तासातच सोशल मीडियावर नितीन गडकरी लवकरच राजकारणातून निवृत्त होणार अशा पोस्ट फिरायला लागल्या. मात्र हे वक्तव्य पसरताच गडकरींच्या कार्यालयाकडून लगेच स्पष्टीकरण देण्यात आलं. गडकरींचं हे वक्तव्य राजकारणाशी संबंधित नव्हतंच, तर ते लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या सामाजिक कार्याबाबत होतं असं कार्यालयाने सांगितलं. आदिवासी भागात एकल विद्यालय चालवणाऱ्या या संस्थेसाठी आता आधीसारखी वेळ देता येत नाही, इतकाच त्या वाक्याचा अर्थ होता असं गडकरीच्या टीमने स्पष्ट केलं. थोडक्यात गडकरींचं वक्तव्य आउट ऑफ कॉन्टेक्स्ट घेतलं गेलं असा दावा त्यांच्या कार्यालयाने केला. पण इथेच गोष्ट संपत नाही. गडकरींचं हे वक्तव्य ज्या टायमिंगला आलं तेच सगळ्यात जास्त बोललं जातंय. सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची म्हणजेच कॅबिनेट रिशफलची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या 3 महिन्यांपासून ही चर्चा सुरू असली तरी विस्ताराला अजून मुहूर्त मिळालेलं नाही. गेल्याच आठवड्यात भाजपच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा झाली. आता लवकरच पक्षाच्या संसदीय मंडळातही फेरबदल अपेक्षित आहेत आणि हे सगळं झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं सांगितलं जातंय. याआधी 2021 साली मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात झालेल्या मोठ्या मंत्रिमंडळ विस्तारात तब्बल 12 केंद्रीय मंत्र्यांना वगळण्यात आलं होतं, तर 15 कॅबिनेट मंत्री आणि 28 राज्यमंत्र्यांचा नव्याने समावेश करण्यात आला होता. आता येऊ घातलेला विस्तार त्याहूनही मोठा असेल असा दावा राजकीय वर्तुळात केला जातोय आणि यात अनेक ज्येष्ठ मंत्र्यांचीही खाती बदलू शकतात किंवा ती जाऊही शकतात असं बोललं जातंय. याच यादीत गडकरींच्या नावाची चर्चा आहे. गडकरींच्या मंत्र्याला धोका का आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला इथेनॉल पॉलिसीचा मुद्दा समजून घ्यावा लागेल. देशात E20 म्हणजे 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरण लागू झाल्यापासून वाहनांचं मायलेज कमी झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर येत आहे. अनेक ठिकाणी या विरोधात आंदोलनही झाले. गेल्याच महिन्यात अशाच एका आंदोलनाच्या दबावामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे आता याच धर्तीवर गडकरीच्या विरोधातही आंदोलन उभं राहू शकतं अशी चर्चा सुरू झाली. गडकरींनी मात्र वेळोवेळी स्पष्ट केलंय की इथेनॉल ब्लेंडिंग धोरण हे त्यांच्या मंत्रालयाच्या नाही तर पेट्रोलियम मंत्रालयाचा निर्णय आहे आणि हे धोरण कॅबिनेटच्या मंजुरीनंतरच लागू झालेलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी हे स्पष्ट केलं की त्यांच्या कुटुंबाचा साखर उद्योग या धोरणाच्या आधीपासूनच अस्तित्वात आहे आणि इथेनॉल उत्पादनातला त्यांचा वाटा फार मर्यादित आहे.
पण असं असूनही सोशल मीडियावर गडकरींवर वैयक्तिक पातळीवर टीका थांबलेली नाही. गडकरींच्या मुलांची इथेनॉल फॅक्टरी असल्यामुळेच हे धोरण आणलं गेलं असे आरोप सातत्याने होत आहे आणि यामुळे गडकरींची राजकीयच नाही तर वैयक्तिक प्रतिमाही मोठ्या प्रमाणात डगाळलेली दिसते. इतकी की गडकरींनी बॉम्बे हायकोर्टात धाव घेत त्यांच्याबद्दल फिरणारे AI जनरेटेड डीप फेक व्हिडिओ आणि मानहानीकरण कंटेंट थांबवण्याची मागणी केली. सोशल मीडियावर आपल्या विरोधात पदवीधर कॅम्पेन चालवलं जातं असल्याचं गडकरींनी म्हटलं आणि याबाबत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिलं. मात्र यानंतरही त्यांचं मंत्रालय 100% सुरक्षित नाही अशी चर्चा दिल्लीत आहे. भाजपच्या नव्या कार्यकारिणीकडे बघितलं की गडकरींच्या पक्षात ही स्थिती आणखी स्पष्ट होते. गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या या कार्यकारिणीत राम माधव यांना थेट राष्ट्रीय अध्यक्षपद देण्यात आलं तर वसुंधरा राजे आणि स्मृती इराणी यांच्यासारख्या काहीशा बाजू पडलेल्या नेत्यांचंही राजकीय पुनर्वसन झालं. पण या संपूर्ण यादीत नितीन गडकरींना कुठलीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. भाजपच्या संसदीय मंडळातही गडकरी नाहीत. तिथे अमित शहा, राजनाथ सिंग, JP नड्डा असे नेते आहेत आणि आता देवेंद्र फडणवीस व योगी आदित्यनाथ यांचाही समावेश होण्याची चर्चा आहे. इथेनॉल वादावर गडकरींची भूमिका ही वेळोवेळी बदलताना दिसली. सुरुवातीला त्यांनी या टीकेसाठी देशातल्या पेट्रोल लॉबीलाही जबाबदार धरलं होतं. नंतर त्यांनी थेट आरोप केला की पक्षातूनच त्यांच्या विरोधात एक कॅम्पेन चालवलं जाते. आता आरोपांच्या विरोधात त्यांनी कोर्टाचा रस्ताही धरला पण तरी त्यांच्यावरचे आरोप थांबायला दिसत नाहीत. राजकीय निरीक्षकांच्या मते हे आरोप तेव्हा शांत होतील जेव्हा गडकरी या संपूर्ण प्रकरणापासून दूर होतील आणि कदाचित याच गणितातून त्यांच्या निवृत्तीच्या चर्चांना बळ मिळते असं म्हटलं जातं. याचा सरळ अर्थ असा निघतो की उद्या समजा कॅबिनेट रिशफल मध्ये गडकरींचं मंत्रिपद गेलं तर पक्षातही त्यांच्याकडे कुठली मोठी जबाबदारी शिल्लक राहणार नाही. एका प्रकारे गडकरींना रस्ते वाहतूक मंत्रालयापुरतच मर्यादित ठेवलं गेलं आणि पुढे भाजपमध्ये त्यांना फारशी संधी मिळणार नाही असं चित्र सध्या दिसतंय. हे गडकरींच्या लक्षात आलेलं असावं आणि म्हणूनच त्यांचं निवृत्ती सदृश्य वक्तव्य याच पार्श्वभूमीवर तोलून पाहिलं जातंय. यापूर्वी गडकरींवर आरोप झाले होते. 2013 साली कथित पूर्ती घोटाळ्याच्या आरोपामुळे त्यांना भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपद सोडावं लागलं होतं. महाराष्ट्राच्या राजकारणातही प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर गडकरी हे भाजपचे मुख्य चेहरा होते. पण आता ती जागा देवेंद्र फडणवीसांनी घेतलीये आणि राष्ट्रीय पातळीवरही मोदी नंतर कोण या प्रश्नाचं उत्तर आता अमित शहा, योगी आदित्यनाथ किंवा फडणवीस असंच दिलं जातं. गडकरी नाही. सध्याच्या घडीला गडकरी केंद्रात मंत्री म्हणून काम करताय आणि त्यांनी स्वतः राजकीय निवृत्तीबाबत कुठली अधिकृत घोषणा केलेली नाही. उलट त्यांच्या कार्यालयाने त्यांचं वक्तव्य राजकारणाशी संबंधित नसल्याचं स्पष्ट सांगितलं. पण ज्या पद्धतीने कॅबिनेट रिशफलची चर्चा, इथेनॉल वादावरून वाढलेली टीका आणि पक्षातलं मर्यादित स्थान हे सगळे धागे एकत्र येतात त्यामुळे या वक्तव्याकडे केवळ योगायोग म्हणून बघणं अनेकांना अवघड जाते. 2-2.5 वर्षापूर्वी ज्या गडकरींना मोदीचा पर्याय म्हणून बघितलं जात होतं तेच गडकरी आज रस्ते वाहतूक खात्यापुरते मर्यादित राहिलेत का? आणि त्यांचे वक्तव्य फक्त एका ट्रस्ट पुरतं होतं की त्यामागे राजकारणाचे धागे दोरे आहेत हे येत्या काळात स्पष्ट होईल. तोपर्यंत नितीन गडकरी खरंच निवृत्तीच्या वाटेवर आहेत का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असताच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.